नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, शुभ सकाळ. वाजले सकाळचे 7:30. उठलो वगैरे मस्त फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून बत्ती वगैरे लावून आपण आतापासून चहा घेऊ, कॉफी घेऊ आणि मग आपल्याला पुन्हा राजापूरला. आज गुरुवार बाजार आहे. गुरुवार बाजारामध्ये आपण सगळी जी काय भाजी मिळते आपल्याला स्वस्त मिळेल ती भाजी वगैरे घेऊन यायची आहे. आपण जाणार सर्व काही सर्व आता तिकडे जाणार आहोत. तुम्हाला ते सर्व दाखवेन. आपला आज आठवडा बाजार मी तुम्हाला दाखवेन. व्हिडिओ नक्की पहा. आपण भेटू थोडासा वेळ. मी गाडी घेतोय. गाडी पेट्रोल माफ आहे. मी राजावर थांबतो. मम्मी काय म्हणतो, फेरी फेरी केलंच नाही. लूक पद्धत तू आधी काय ना काय बारीक सारी दुखत असतात. लूक पद्धत असतं. मित्रांनो, वाजले आहेत 9. आता आईनी आमची मम्मी तिकडे राहुलच्या रिक्षातून आता खाली राजापूरला गेलेत. मी जातो आहे आता पाटणा. गाडी जरा पॉलिश वगैरे केली. बरेच दिवस पॉलिश वगैरे केली नव्हती. तर मी पण आता खाली जात आहे. बहिणीला आता काही नेत नाही. मम्मी, मी आणि आई तिघंजण आता जात आहोत. चला तर मग मी तुम्हाला आज आठवडा बाजार दाखवतो. हां, चला. मित्रांनो, फायनली पण आता गुरुवार बाजारात आलेलो आहे. पाहू शकता ही आपली गँग. मी आहे, आई, गोटू, मम्मी सर्व आता राजापूरमध्ये गुरुवार बाजार आहे ते आलो आहे. तुम्हाला दाखवतो आमचा गुरुवार बाजार. अशा प्रकारे मित्रांनो इथे राजापूरमध्ये इकडे पूर्ण लेडीज सेक्शन आहे. हा इकडे आपला मोठा पिंपळ आहे. इकडे गाड्या वगैरे थांबवतात. आणि इथे मित्रांनो आपला आठवडा बाजार भरतो. पाहू शकता. आता आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टी आता घ्यायच्या आहेत. आता पहिलं आपण घेऊन घेऊ आणि मग तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो, पाहू शकता इथे भाजी घेणं आता चालू आहे. इकडे मम्मी, आई भाजी म्हणजे वांगी वगैरे निवडून घेत आहेत. तर कोबी घेतली, वांगी घेतली, टोमॅटो, सगळं एकाच ठिकाणून घेतो. म्हणजे आपल्याला थोडं रेटने पण कमी मिळेल आणि चांगली क्वालिटी मिळेल, क्वांटिटी पण चांगली मिळेल. तर आता हे बघा, त्या हा गोट्या आहे. मित्रांनो, फायनली आता आपण सर्व आठवड्या बाजारात जो घेणार होतो तो घेऊन झाला आहे. आता राहुलाची रिक्षा आपण बोलवली आहे. तो एक थोड्या वेळात येतो आहे. तो पण आपण आता तो गोटू पण गेला आहे भाजी आणण्यासाठी त्याची स्वतःची. आता तुम्हाला मी ते सर्व दाखवतो. आता इथे काय दाखवता येणार कारण गर्दी खूप आहे. म्हणजे आपण डायरेक्ट घरी जाऊ आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला मी आपण काय काय खरेदी केलं आहे मी दाखवतो. ऊन पण जाम पडलं आहे. चला आपण भेटू डायरेक्टली घरी. मित्रांनो, फायनली आता आपण घरी आलो आहे. वाजले आहेत 12. बघता बघता कधी दुपार झाली कळलं सुद्धा नाही. मित्रांनो, ऊन पण कडक पडलं आहे. जाऊ दे, चांगली गोष्ट आहे ऊन पडलं आहे ते. आता मस्त घरी आलो आहे. हे बघा, या राहुलानं आता आणलं आहे सर्वांना घरी. घरी आणून सोडले. आता जरा मस्त रिलॅक्स फ्रेश होतो आणि मग थोडा दिवस वगैरे करायला सांगितलं. ते सगळेच बसले आहेत एकत्र. थोडा लिंबू सरबत वगैरे पिऊ आणि मग थोडा आराम करू. चलो मित्रांनो, आलो 12 वाजता वाराला आणि खुर्चीत बसलो तिथेच झोपून गेलो. कारण ऊन पण जास्त आहे ना, त्यामुळे थकल्यासारखं झालं होतं. तर आता मस्त जेवण करून घेऊया.
आज आपल्या बहिणीनं जेवण बनवलं आहे, तुम्हाला मी दाखवतो काय काय बनवलं आहे. थोडा वेळ आपण जेवण करून झालं की थोडा आराम करायचा आहे, कारण मग थकल्यासारखं वाटायला लागलं आता. थोडं वातावरण पण चेंजेस आहे, थंडी पडत नाही, मध्येच गळून येतं आहे, थंडी होत आहे, असं सध्या इकडचं वातावरण चालू आहे. असो, आपण पण त्याच्या सोबत चालायचं आहे. तर आता मस्त जेवण करून घेऊया, चला. आपल्याला स्वयंपाक आहे, आज आपण टेस्ट करून बघू. पहिल्यांदा बनवलं आहे बरं का माझ्यासाठी, म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी. या मित्रांनो जेवायला. मित्रांनो वाजले आहेत 3:45 होत आलेत. आता मस्त उठलो, फ्रेश वगैरे झालं, कॉफी वगैरे पिलो. आता चक्कीवर जातोय. खालची बरण्या भेटल्या नाही, चक्कीवर बघतो बरण्या वगैरे भेटतात त्या. सोबत फोटोला विचारता येतोय का, नाहीतर आपण जाऊ आणि बघू भेटत काय. चला, आपण आता बर्डावरती आलेलो आहे आणि हे आहे आपला बाबलनाची चक्की. मित्रांनो आपण आता आशाताईकडून 2 बरण्या मिळाल्या. त्याच्यामध्ये आपल्याला मसाले वगैरे ठेवता येतील, त्यासाठी आपण आता 2 त्यांच्याकडून भेटल्या. आता फक्त बाजारात जातो, नाही राजापुरात जावं लागेल. आणि सोबत इथे आपली शाळा आहे, आपण लहानपण इथेच गेलं आहे. या बाबाला चक्कीवर जाऊन 1 रुपयाची 2 रुपयाची चॉकलेटा वगैरे खायचं, ते दिवस आठवले. आता पण आमची शाळा दाखवतो. मित्रांनो पाहू शकता, जिल्हा पूर्ण प्राथमिक शाळा पणळी तर्फ राजापूर. ह्या शाळेत आपण मित्रांनो 1ली ते 7वी शिक्षण घेतलं. ही आहे इकडे अंगणवाडी आणि इकडे 6वी 7वीचा वर्ग आहे. काही 4थी 5वी 1ली 2री होय ना. 1ली 2री इथं आहे ना, 1ली 2री इथं ना. हां आपला बारका पण इथंच आहे मित्रांनो, पाहू शकता. बारक्या अशी आहे आपली मराठी शाळा मित्रांनो. बरेच दिवसानंतर आपण इकडे आलो मित्रांनो. जास्त इकडे येणं जाणं होत नाही. इथेच आपण 1ली ते 7वी शिक्षण घेतलं. पहिली लहानपण हे इथं आपलं होतं. चला आता डायरेक्टली आपण जाऊ घरी. चलो मित्रांनो, बघता बघता कधी दिवस निघून गेला आणि संध्याकाळ झाली कधी कळत पण नाही. वाजलं आहे संध्याकाळी 7 वाजले होतं. आता मस्त चहा वगैरे पितो, आंघोळ वगैरे करून घेतली. आता आपल्याला आपल्या वाडीमध्ये पण पत्रिका वाटायच्या राहिल्या आहेत, त्या पहिले आता वाटून घेऊ, म्हणजे आपल्या टोटल पत्रिका कंप्लीट होतील आणि आपलं काम कोर होईल. तर आपल्याला चहा वगैरे पिऊन घेतो, थोडा वेळ रिलॅक्स करू. चला मित्रांनो, फायनली आपली सर्व लग्नपत्रिका पूर्ण गाव, खांबोलवाडी, भरडवाडी, आपली वाडी टोटल लग्नपत्रिका देऊन झाली. आज मोठं काम झालं. तर मित्रांनो आता घरी आलो आहे आपली वाडीतली पत्रिका वाढून. आता मस्त जेवण वगैरे करून घेऊ. दिवस कधी निघून गेला कळलंसुद्धा नाही. टाईम कसा निघून जातो आहे बघा. आपल्या जेव्हा घरी कोणाच्याही घरी जरी आपलं मोठं कार्य असेल तर कधी दिवस निघून जातात कळतसुद्धा नाही. तसं आता आपल्यासोबत मी सोमवारी आलो आहे बरं का. सोमवार ते आता गुरुवार 3-4 दिवस कधी निघून गेले हे कामात कळलंसुद्धा नाही. हे असं आहे, लग्न कार्य वगैरे मोठं कार्य असं तेव्हा मित्रांनो. तर मित्रांनो आता थोडा वेळ आराम करतो, थोड्या वेळानं जेवण वगैरे करून घेतो. सोबत आपल्याला व्हिडिओसुद्धा एडिट करायचा आहे.
तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्यू सो मच वॉचिंग.